उपस्थित सगळ्यांना नमस्कार. आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण हे की आत्ता काही दिवसापूर्वी अजित पवार यांचे जे चिल्ले पिल्ले मी ज्यांना म्हणते राम आणि श्याम म्हणजे सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांनी अतिशय खालच्या दर्जाच्या माझ्यावर म्हणजे त्याला टीका नाही म्हणतायत, ती भाषाच मुळात अतिशय गलिच्छ भाषा होती. आणि त्याच्या विरोधात मी असं म्हटलं होतं की मी आत्ता लंडनला आहे आणि 17 तारखेला मी येऊन तुम्हाला सडेतोड ह्याच्यावर उत्तर देते. तर ते उत्तर देण्यासाठी आज मी इथे ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. मला मुद्दाम सांगायचं आहे की सामाजिक कार्यकर्त्या हे अंजली दमानिया हे जेव्हा म्हटलं जातं तर सामाजिक कार्यकर्ते जे असतात सगळे नेसेसरी नाही आहे की ते फटीचरच असले पाहिजे. चांगल्या घरातली सुसंस्कृत माणसं सुद्धा हे राजकारण बदलण्यासाठी लढू शकतात. हा विचार कदाचित ह्या सगळ्या मंडळींना आला नसेल. तर आम्ही कोण आहोत याचं थोडं बॅकग्राऊंड आणि खरंच महाराष्ट्राला पण कदाचित माहीत नसेल तर मला हे बॅकग्राऊंडसुद्धा द्यायचं आहे. माझ्या उत्पन्नाचे स्रोत द्यायचे आहेत, मी कुठे कुठे गेले आणि किती वेळा गेलेत हेही आज मांडायचे आहेत. माझे पासपोर्ट द्यायचे आहेत, ITRs द्यायचे आहेत, सगळं द्यायचं आहे. आणि मला एक विनंती करायची आहे की हे सगळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याकडनं खरं आज लोकांनी मागितलं पाहिजे. कारण आज तुमच्या कराचे पैसे हे नेते दोन्ही हाताने उधळत आहेत. आणि ते करण्याआधी आता माझ्यापासून सुरुवात करते. मी कोण आहे तर मी एका महाराष्ट्रीयन घरात जन्म झाला, गुजराती घरात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझी काय संसार होता तर माझे सासरे टेक्स्टाईल इंजिनियर होते, फेडरेशनचे MD होते. माझ्या सासूबाई ज्या 86 वर्षाच्या आहेत त्या तेव्हाच्या काळच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या ग्रॅज्युएट आहेत. माझे मिस्टर आता ते काय आहेत ते मी मुद्दाम दाखवते. त्याच्या आधी या दोन हा माझा डिप्लोमा इन मेडिकल टेक्नॉलॉजी, हे माझं फेलोशिप सर्टिफिकेट इन मेडिकल टेक्नॉलॉजी. माझं सांताक्रूज ईस्ट येथे 25 वर्ष डायग्नॉस्टिक सेंटर होतं आणि त्या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये दुनियातले सगळ्या टेस्ट आम्ही करायचो. म्हणजे स्ट्रेस टेस्ट, एकोकार्डिओग्राफी, 3D डॉपलर, सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी, EEG, ECG, BMD सगळं करायचो. 25 वर्ष माझी प्रॅक्टिस होती जी 2015मध्ये मी बंद केली. कारण 2011पासून मी जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये आधी आले, मग आम आदमी पक्षात आले, त्यानंतर माझ्याकडे वेळ नसायचा. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मला भेटायला यायची, भ्रष्टाचाराचे सगळे केलेले कारनामे घेऊन यायची. म्हणून 2015मध्ये मी माझी चांगली चाललेली प्रॅक्टिस बंद केली. तोपर्यंत माझं डायग्नॉस्टिक सेंटर होतं सांताक्रूज ईस्टमध्ये. आता माझे मिस्टर काय करायचे, माझे मिस्टर त्यांच्या टोटल क्वालिफाईड 4 डिग्रीज आहेत आणि 5वी डिग्री फक्त एका छोट्या याच्यासाठी त्यांनी शेवटची एक्झाम दिली नाही. तर ते काय काय डिग्रीज आहेत हे त्यांच्या CAचं पार्सिंग सर्टिफिकेट, हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, कॉस्ट अकाउंटंट आहेत, कंपनी सेक्रेटरी आहेत आणि CAच्या एक्झामला हे त्यांचं मार्कशीट आहे. आणि CAच्या परीक्षेत लोक जेमतेम पास होतात, 2-2, 3-3 अटेम्प्ट नंतर पास होतात. माझे मिस्टर या CAच्या एक्झामला अख्ख्या देशभरात 32वे आले होते, 32वे. आणि हे रँक होल्डर असल्यामुळे टॉप 50 कंपन्यातनं ते पास झाल्या झाल्या त्यांना तिथल्या तिथे जॉब ऑफर होत्या, टॉप 50 कंपनीजमधनं. आणि त्यानंतर त्यांनी जी कंपनी आधी जार्डिन फ्लेमिंगमध्ये होते, मग HSBCमध्ये होते, त्यानंतर MKमध्ये होते आणि आता JM फायनान्शियलचे MD आणि CEO आहेत. हे तुम्हाला त्यांच्या शिक्षणाबद्दलचे डिटेल्स. ते काही 10वी पास अर्थमंत्री नाही आहेत जसे आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. हे 2014 साली आम्ही जे ॲफिडेविट दिलं होतं इलेक्शन कमिशनमध्ये, तर त्या ॲफिडेविटची कॉपी आहे. तेव्हाच्या काळी 2014 म्हणजे 10 वर्षापूर्वी आम्ही 1,05,00,000चं इन्कम तेव्हा दाखवलं होतं. आणि दाखवलं होतं म्हणजे आमच्याकडे येणारा पैसा सगळा कटकूट करूनच येतो, कर भरूनच येतो. म्हणून आमच्याकडे असलेला तेव्हाचा 1 कोटी हा इन्कम आमचा वार्षिक उत्पन्न होतो. आता
हे माझं आत्ताचं कम्प्युटेड स्टेटमेंट आहे. ह्याच्यात या वर्षीचा कर जो मी आणि माझ्या मिस्टरांनी भरला तो 2,01,000,000 टॅक्स भरला 2,04,08,451 रुपये हा आम्ही भरलेला कर. म्हणजे इन्कम त्यातनं कर वजा जाता आमचं महिन्याचं इन्कम जवळजवळ 30 लाख रुपये आहे. 30 लाख रुपये. आणि जर मला कोणी विचारलं तुमच्या इन्कमचं स्रोत काय, तर हे आहे आमच्या इन्कमचं स्रोत. हे काय मी नुसतं वर्बली म्हणत नाही आहे. हे आहे माझे ITR रिटर्न्स 2021, 2021, 21-22, 22-23, 23-24 आणि हे 24-25 आत्ताचे भरलेले, ज्याच्यात कोणीही बघू शकतं 2,04,08,000 रुपये आम्ही इन्कम टॅक्स भरलाय. आता या सगळ्या विद्वान सुरत चव्हाणांसाठी मुद्दाम सांगायचं म्हणजे हे मी आता बजेटमधनं युनियन बजेट जे झालं त्याच्यामधनं जितक्या लोकांनी महाराष्ट्रातनं इन्कम टॅक्स भरलाय, ज्याच्यात आपण ज्याला डायरेक्ट टॅक्सेस म्हणतो, ते 27,000 कोटी रुपये महाराष्ट्रातनं कर वसुलीहून तिकडे जमा झाले होते. फक्त डायरेक्ट टॅक्सेस त्या 27 कोटीमधला 2 कोटी रुपये मी आणि माझे मिस्टर भरतात. कळला माझा आमचा इन्कमचा स्रोत. आता तुम्हाला जे माहिती पाहिजे होती, हा आहे माझ्या मिस्टरांचा पासपोर्ट. हे 5 पासपोर्ट आहेत, नाव एकच आहे, 5 वेगवेगळे नाहीत केलेले. त्याच्यानंतरचे वेगवेगळे सगळे फक्त अटॅच का ठेवले आहेत, कारण त्याची पेजेस संपली. इतक्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो म्हणून तो जम्बो साईज पासपोर्ट आता माझ्या मिस्टरांचा केला आहे. हा त्यांचा आहे आणि हा माझा आहे. हे 4 आहेत माझे. 4 वेळा बनवावे लागलेत कारण इतक्या ठिकाणी आम्ही फिरलो आहे. त्याची पानं संपली म्हणून. आता आम्ही किती ठिकाणी गेलो आहे ह्याचा त्यांना प्रश्न पडतो. त्यांनी बोलता बोलता काय म्हणाले की 2 ठिकाणी त्यांना वर्षातनं जायला जमतं कसं. या वर्षी मी 12 महिन्यात 10 इंटरनॅशनल ट्रिप केल्या आहेत आणि इथे गेलो ते वेगळं. आणि आम्ही आता का जातो आहे, कारण आम्हाला असं वाटतं आमची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी संपली आहे. लढण्यात अर्थ नाही आहे, भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अर्थ नाही आहे, कारण तेच सगळी माणसं राजकारणातली, मग ते अजित पवार असो, खडसे असो, भुजबळ असो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही वेड्यासारखं लढलो ते पुन्हा आता राजकारणात आले आहेत आणि माझ्यासारख्यांना लढून उपयोग नाही असं जे वाटायला लागलं आहे. म्हणून आता मी लढणं कमी केलं आहे. पण काय होतं, प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा त्यांचं जे बडबड सुरू होते ना, आता जी जनसंवाद यात्रा, काय जनसन्मान यात्रा, ती जेव्हा सुरू झाली आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या, त्यांची गुलाबी जॅकेट्स बघते, माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो, हा पैसा येतो कुठून. जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खिरापतीसारख्या ज्या गाड्या वाटल्या, त्या 40 गाड्या आल्या कुठून, कोणाचा पैसा येतो. आणि तो पक्षाचा असू शकत नाही, कारण पक्षाकडे त्यांनी तेव्हाच ते शरद पवार गटातनं बाहेर पडले होते, तर तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसा असण्याची शक्यता अजिबात नव्हती. तर असं असताना हे जे पैशाची उधळण होते ना, तर तेव्हा मात्र इतका संताप होतो आणि कुठेतरी असं वाटतं की यांच्या विरुद्ध जर आता माझ्यासारख्याने पण लढणं सोडून दिलं आहे, तर जर आपण पूर्णपणे बंद केलं तर यांना आता विरोधी पक्ष उरलेला नाही आहे. ते प्रत्येक विरोधी पक्षाच्या लोकांना गप्प करायला त्यांच्याकडे फाईल आहेत आणि माझ्यासारख्या लोकांना गप्प करायला सुरत चव्हाणसारखी त्यांनी माणसं पाळून ठेवलेली आहेत. आणि ते काय करतात, वाटेल ते आरोप करायचे. त्यांनी काय भाषा काय वापरली, रिचार्ज करणारी बाई, रिचार्जवर चालणारी बाई. म्हणून मी काल एका TV चॅनलवर त्यांना विचारलं, तुमच्या बायकोला कोणी म्हणाला रिचार्जवर चालणारी बाई तर तुम्हाला चालेल, तुमच्या मुलीला म्हणालं चालेल, तुमच्या आईला म्हणालेलं चालेल. फालतू माणसं नुसती. हे तुम्ही म्हणालात ना किती ठिकाणी गेलात, 65 देश मी फिरली आहे. 65 देश. एवढे देश जेव्हा बघून पुन्हा इथे जेव्हा टचडाऊन होतो तेव्हा इतका राग येतो की आपल्या देशात पैसा कमी नाही आहे, बिलकुल कमी नाही आहे. महाराष्ट्राचं जे स्टेटचं बजेट आहे ना, तेवढं बजेट एका मोठ्या कंट्रीचं असतं, एका देशाचं असतं. आणि आपण त्याचं करतोय काय,
पूर्ण विल्हेवाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची. भ्रष्टाचार म्हणजे खिरापतीसारखा वाटतायत. पैसा कोणाचा पैसा आहे? तो माझ्या कराचा पैसा आहे. माझा जीव त्याच्यामुळे जळतो की मी जे 2 कोटी रुपये भरते कर म्हणून, त्याचा अपव्यय हे करतात, खिरापतीसारखे वाटतात. मला ती जी योजना त्यांनी आणली आत्ता, लाडकी बहीण योजना, त्या योजनेविरुद्ध मला काही नाही आहे. त्या लोकांनाच पैसे मिळावे म्हणूनच क्रॉस सबसिडाईज व्हावं म्हणूनच आमच्यासारखे लोक जे चांगलं कमवतात ते कर भरतात. माझ्या घरात एक नळ आला, एक साधी टाईल जरी आली ना तर ती GST भरून टॅक्सचं बिल घेऊन येते. मी आत्ता माझ्या घराचं मध्ये रेनोव्हेशन केलं तेव्हा मला तो दुकानदार म्हणायचा की मॅडम तुम्ही एवढा कर कशाला, तेवढा तुम्ही कॅशने दिलेत तर तुम्हाला कॅशने दिलेत तर तुम्हाला 28%, तेव्हा 28% GST होती, म्हणे ते कमी पडेल तर तुम्ही कॅशने द्या. मी म्हटलं देणार नाही. 1 लाखाच्या बिलवर 28,000 मी मोजले का ते हे देशासाठी जावे. बाकी आमच्याकडे 2,000 रुपयाच्या वर माझ्या कधी पाकिटात पैसे नसतात. आम्ही देतो ना, जे प्रधानमंत्री म्हणाले ना त्यांचे भाजपचे एक उमेदवार करत नसतील पण ते आम्ही करतो. आमचं सगळं देणं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, जीपेनी करतो. कुठल्याही प्रकारे आमच्याकडनं कॅश हा प्रकार होतच नाही. आमच्याकडे कोणाचे पगार म्हणा, माझ्याकडे माणसं आहेत त्यांची पगार म्हणा, सगळ्यांचे का तर जीपे का तर डायरेक्ट RTGSनी आम्ही पैसे डिजिटली ट्रान्सफर करतो. हे पूर्ण सगळ्या देशांची यादी, जसं मी म्हटलं 65 कंट्रीजमध्ये काही ठिकाणी तर अनेक वेळा मी गेली आहे. ते सगळ्या 65 देशाची यादी आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांना हे बघायचं आहे त्यांनी बघून घ्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात खरं हे केव्हाच व्हायला हवं होतं. हे आत्ताचे सगळ्यांचे इन्कम मी सगळ्यांचे काढलेत. एकनाथ शिंदेंपासनं देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुनील राऊत, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, सगळ्यांचे पैसे काढलेत. आता त्याच्यापैकी काही गमतीशीर मी तुम्हाला वाचून दाखवते. एकनाथ शिंदे 2000, आता मी हे सगळं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरनं काढून डाउनलोड करून त्याचा चार्ट बनवला आहे. एकनाथ शिंदे 2018पर्यंत वार्षिक उत्पन्न 61 लाख होतं. पटेल तुम्हाला. देवेंद्र फडणवीस वार्षिक उत्पन्न 25 लाख रुपये. अजित पवार त्यांनी 2022पर्यंत 80 लाख रुपये वार्षिक उत्पन्न सांगितले. सुनेत्रा पवार 4,22,00,000, म्हणजे अजित पवारांच्या 5 पट सुनेत्रा पवार कमवतात. असो. सुनील तटकरे 28 लाख, म्हणजे महिन्याला 2.5 लाख कमवतात सुनील तटकरे, 2.25 लाख. सुप्रिया सुळे 1,78,00,000. उद्धव ठाकरे त्यांनी तर कमालच केली. त्यांनी आत्ता 38 लाख त्यांचं 2018चे दाखवत आहेत, पण 2017मध्ये वार्षिक उत्पन्न त्यांनी 4,36,000 दाखवले वार्षिक उत्पन्न. नंतर सुनील राऊत 27 लाख, पृथ्वीराज चव्हाण 34 लाख, नाना पटोले 5,37,000. हे कोणाला पटेल? नाना पटोलेंच्या मला वाटतं त्यांच्या लॉन्ड्रीचा बिलसुद्धा 5 लाखाच्या वर असेल, कारण असे जे पांढरे कपडे घालून जे फिरतात ते हे प्रश्न कोण विचारणार? मी नाही विचारणार तर आणि कोण विचारणार? माझ्यासारखे यांच्यासारखे मतदार नाही विचारणार तर कोण विचारणार? तर तुमच्याकडे येणारा पैसा येतो कुठून? तुमच्याकडे येणारा पांढरा पैसा जो आहे ना तो हाय, आणि त्याच्यावर जो सगळा पैसा आहे तुमच्याकडे तो सगळा काळा पैसा आहे. आणि ह्याच्यावर आम्ही मरेपर्यंत प्रश्न विचारणार. तुमचे 10 काय 100 सूरज चव्हाण तुम्ही सोडलेत ना तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आता ते सूरज चव्हाणांनी मध्ये काय म्हणाले, त्यांच्या काही अनेक काळे कारनामे आहेत आमच्याकडे आणि त्यांचे अनेक काळे कारनामे आम्ही बाहेर काढू. त्यांनी मध्ये एक ट्विट देखील केलं. नितीन चव्हाण नावाच्या एका माणसाने माझ्या विरुद्ध ईडीमध्ये आणि CBIमध्ये कंप्लेंट केली की माझा जो इन्कम स्रोत आहे तो काय आहे, त्याच्यावर पैसे कुठून आले. त्याच्यात त्यांनी माझ्या मुलांची, नवऱ्याची, सगळ्यांची नावं घेतली. संबंध काय त्यांचा? काय संबंध आहे? अजित पवारांच्या पोरांबद्दल आम्ही बोलतो कधी? आणि का बोलावं? राजकारणात आहेत ते. त्यांच्या ज्यांच्या विरुद्ध आहे ना त्यांच्या विरुद्ध बोला. मुलांना आणि नवऱ्याला मध्ये घेतलात ना तर साफ सोडणार नाही तुम्हाला. आता हे तुम्ही जे नितीन चव्हाण ज्याचं तुम्ही त्या दिवशी ट्विट केलं
आणि ज्याच्याबद्दल मी देखील तुम्हाला म्हटलं की ही जर तुमची अक्कल असेल तर दया येते मला त्याची. हे नितीन चव्हाण कोण आहेत? 2011पासनं आम आदमी त्याआधी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये तो व्यक्ती यायचा. त्यांनी एक लेटर देऊन बिल्डरकडनं IACचं करप्शनचं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं लेटर हेड वापरून तो त्यांच्याकडनं खंडणी वसूल करायचा. म्हणून त्यांच्यावर गुन्हे झाले तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं. मी आणि ही रोशनी आम्ही कोर्टात त्यांना सोडवायला गेलेलो आणि तेव्हा आम्हाला कळलं की हा माणूस नुसत्या RTI टाकून पैसे वसूल करतो. आणि तेही मी पुढे काहीच केलं नाही. मी फक्त माझं स्वतःला डिस्टन्स केलं. हा माणूस जेव्हा ते बिल्डर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा प्रीती शर्मा मेनननी एक लेटर इश्यू केलं होतं की आम्ही असे बिल्डर विरुद्ध लढत नाही. आमचा लढा आहे तो सरकार विरुद्ध आहे आणि तो लोकपाल बिलसाठी आहे. त्यामुळे असे इश्यू केलेली जी लेटर्स आहेत ती आम्ही केलेली नाहीत. हे केल्यापासनं माझ्या विरुद्ध आणि प्रीती विरुद्ध वाटेल ते तो माणूस बोलायला लागला, वाटेल ते करायला लागला. त्याला जो गोंधळ घालायचा तो घालू दे, पण तो कोण माणूस आहे हे आज लोकांपुढे मुद्दा मांडायचा आहे. नितीन बजरंग चव्हाण, राहणार कुठे? 5/49 जैन इस्टेट विलेज रोड भांडूप. त्याच्यावर दखलपात्र गुन्हे किती आहेत? 2 गुन्हे आहेत दखलपात्र भांडूप पोलीस स्टेशनमध्ये, एक दहिसर पोलीस स्टेशनमध्ये. अदखलपात्र गुन्हे किती आहेत? 5. त्याच्यावर चॅप्टर केस झाली. आणि कसले आहेत हे गुन्हे? म्हणजे अंडर सेक्शन 384, 325, 506, 504, 22 हे सगळे गुन्हे काय आहेत? तर एक्स्टॉर्शन, 384 इज एक्स्टॉर्शन. नंतर आहे क्रिमिनल इंटिमिडेशन, ब्रीच ऑफ पीस. हे सगळ्याचे मी प्रिंटआउट काढून ठेवलेत. त्यांच्या सगळ्या डिटेल, सगळी कुंडली काढली. असा माणूस माझ्या विरुद्ध ED आणि CBIला माझ्या पैशाची चौकशी व्हावी म्हणून लिहितो. इतका हा हरिश्चंद्रचा अवतार. आणि ज्याच्यावर चॅप्टर केस होते अशा माणसाकडनं माहिती घेऊन सूरज चव्हाण ट्विट करतात आणि ती ट्विट माध्यमं चालवतात. आणि मला म्हणून मी ठरवलेलं की आता ह्याच्या विरुद्ध मी इतकं लढेन की एक चकार शब्द, आपण एखाद्या महिलेबद्दल बोलत असताना आत्ताच्या राजकारणात तुमची जी गटारगंगा आहे ती तुमच्यापर्यंत सीमित ठेवा. माझ्या विरुद्ध चकार शब्द जर तुम्ही अनादर करून बोललात तर मी बिलकुल सोडणार नाही आहे, बिलकुल सोडणार नाही आहे. कायद्याच्या चकात याच्यात राहून मी तुमच्या विरुद्ध कशी लढते हे सूरज चव्हाण तुम्ही स्वतः बघाल. आणि तुमचे मालक आहेत ना अजित पवारांना माझा निरोप द्या की माझ्या इन्कमचा सगळा स्रोत मी दिला आहे. माझे पासपोर्ट दाखवले आहेत. 65 देशांमध्ये मी जाऊन आलेत. माझा नवरा कमीत कमी 150 ते 200 देशात गेला असेल आणि प्रत्येक 150 वेळा तो बाहेर गेला असेल. नॉर्थ कोरियासारख्या ठिकाणी पण, साऊथ कोरियासारख्या ठिकाणी पण जाऊन आला, चायनामध्ये जाऊन आला. सगळी नॉर्थ पोल टू साऊथ पोल आम्ही सगळीकडे जाऊन आलो. खंत हीच वाटते आम्हाला प्रत्येक वेळेस आलं की ह्या आपल्या महाराष्ट्रात जे चाललंय ते बघवत नाही. आणि आम्ही लढायला तेच सुरू केलं होतं की हे राजकारण कुठेतरी बदललं पाहिजे. पण हे बदलणार तेव्हा जेव्हा लोकांमध्ये ते एक अवेअरनेस येईल. आत्ताच्या घटकेला लोकांना ठीक वाटतं, खड्ड्यांमध्ये त्यांच्या गाड्या जातात, खड्ड्यांमध्ये त्यांच्या बाईक्स जातात, पण डिस्कस काय करतात आपापसात? गावागावात मी बघितलंय सगळ्या त्या टोळ्या बसतात आणि डिस्कस काय करतात? उद्धव ठाकरे बरोबर होते का देवेंद्र फडणवीस बरोबर होते का ताई बरोबर आहे का दादा बरोबर आहेत? हे कोणाचे ताई दादा नाही आहेत, कोणी कोणाचं काही घेणं देणं नाही आहेत. हे सगळे तिथे पैसे बनवायला आलेत, राजकारण करायला आलेत आणि सगळ्यांना लुटायला आलेले आहेत. तर आता लोकांना जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आपल्या देशाची अशीच विल्हेवाट लागणार याचं दुःख होतं मला. म्हणून मी लढते. जी तुम्ही अजित पवारांना खुलं आव्हान देता की ज्या पद्धतीने तुमची बँक स्टेटमेंट्स दाखवली, ज्या पद्धतीने सगळे डिटेल्स दाखवले आर्थिक, अजित पवारांनी सुद्धा खुलेआम अशी डिटेल्स दाखवावे त्याचं तुम्ही आव्हान देत आहे का अजित पवारांना? माझं प्रत्येकालाच आव्हान आहे. अजित पवारांनाच असं नाही, एकनाथ शिंदेनी. मी तर वाट बघतेय 2019च्या ह्याच्यातनं मी आत्तापर्यंत 19पर्यंतचे काढलेत. 2024ची त्यांना फाईल करू दे. या सगळ्यांवर मी केसेस टाकणार आहे, PILच टाकणार आहे की हे सगळ्यांच्या जेवढे ॲसेट्स आहेत सगळ्यांची चौकशी लावावी हायकोर्टाने. अगदी कमिटी लावून
कोणाकोणाचे किती आहेत, एकनाथ शिंदेचे किती आहेत, देवेंद्र फडणवीसांचे किती आहेत, सुप्रिया सुळेचे किती आहेत, अजित पवारांचे किती आहेत, जेवढे जेवढे राजकारणी आहेत, ज्या ज्या पक्षाचे आहेत त्या सगळ्यांचे झाले पाहिजे, सगळ्यांचे. नाना पटोलेसारखा माणूस 5 लाख रुपये दाखवतो, कुठून येतात ते 5 लाख रुपये? एवढाच आहे त्यांचा इन्कम. उद्धव ठाकरे मातोश्री 1 काय, मातोश्री 2 काय, आणि त्यांचा 38 लाख रुपये. कोणाला पटेल तरी का की हा यांचं महिन्याचं उत्पन्न 3 लाख रुपये? म्हणजे माझं यांच्यापेक्षा 5 पट, म्हणजे सुनेत्रा पवारांपेक्षा आणि हिच्या सुप्रिया सुळेपेक्षा माझं 5 पट आहे. आणि यांचं बघायला गेले तर आय डोंट नो 10 पट आहे. एकनाथ शिंदेपेक्षा माझं जास्त इन्कम आहे 10 पट. शक्य तरी आहे का? म्हणजे हे काय चाललंय, हे कुठेतरी सगळं बंद झालं पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध मी लढणार म्हणजे लढणार. आम्ही एक ऑर्गनायझेशन पण काढली होती, व्हॉइस ऑफ इंडियन टॅक्सपेअर. कशासाठी काढली होती की आपण जो कर भरतो तो कशासाठी भरतो? देश मोठा व्हावा, इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं, आपली जी गरीब जनता आहे त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी तयार व्हावी, त्यांच्यासाठी इंडस्ट्रीज तयार व्हाव्या, म्हणून आपण तो पैसा कर म्हणून देतो. तुम्ही जे सगळे बसलात प्रत्येक जणाच्या खिशातनं 30% तुमचा पगार जातो आणि तो कुठे जातो? विकास निधीमध्ये. कधी कोणाचा विकास, आधी काँग्रेसच्या काळात आपण बघितलं रोटी कपडा आणि मकान असायचं, आणि ते रोटी कपडा मकान आता जाऊन त्या ठिकाणी आम्ही हे करतो, या ठिकाणी आम्ही विकास करतो, हेच डायलॉग्स आपण ऐकतो आणि ते ऐकून डोक्यात तिडीक जाते, म्हणून आमच्यासारखी लोक लढतात. मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात की राज्यात भरपूर विकास प्रकल्प चालू आहेत, त्याबद्दल कुणीच बोलत नाही आणि या संदर्भातच अनेक जण. या सगळ्या विकास प्रकल्पांपैकी किती टक्के कोणाकडे जातात आणि किती त्यांचा विकास होतोय याची चौकशी कोण करणार? कोण करणार? विकास होतोय म्हणजे विकास विकास हे ऐकून मला वाटतं आपण सगळेजण आपले कान किटलेत आता. तेच ते खड्डे रस्त्यात दरवर्षी बघून, तेच ते सगळ्यांची पूर परिस्थिती बघून घरं त्यांची डिस्ट्रॉय होतात, लोकांना सांगता येत नाही, वॉर्निंग्स देता येत नाही. सगळीकडे आपण तेच दरवर्षी होताना बघतोय. पण काय करायचं? तर गप्पा कसल्या मारायच्या? तर दादा बरोबर आहे का ताई बरोबर आहे? कुठेतरी हे सगळं खरंच आता बास झालं, आता इनफ झालंय. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.